ठाकरे यात सातत्याने की ठाकरे गटाला ही संपूर्ण राज्यसभेची जागा मिळावी म्हणून, परंतु सातत्यानं महाविकास आघाडीची बैठक झाली, त्या आमदारांच्या बैठकीमध्ये तुम्ही अनुपस्थित आमचे नेते होते ना. नाराजी आहे का तुमची? बिलकुल नाही, आमची चर्चा होत आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहताय इंडिया आघाडीमध्ये देखील आम्ही असो काँग्रेस असो, आम्ही दोघंही तिथे लढत आहोत. केंद्र सरकारमध्ये अदानीकरणाच्या विरुद्ध धारावी जे विकलं जातं त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज बुलंद केलेला आहे, संविधान रक्षणासाठी केलेला आहे. इथे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तेच करत आहोत. सगळे तिन्ही पक्ष असतील, इतर जे मित्र पक्ष आहेत ते देखील करत आहोत. आता मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही एमबीचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशन मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे. जास्तीत जास्ती जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे. खरं तर जर शरद पवार जर राज्यसभेचे उमेदवार असतील तर ऐका ना, त्यांना पाठिंबा असणार. ह्याच्यात जर तर मध्ये जाऊन काय अर्थ आहे? आणि दुसरं म्हणजे परत एकदा सांगतो, पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे. पण जर तुम्ही एमव्हीए किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचीच नाहीत का? आणि मग एमव्हीए ज्याच्यावर बनलेलं आहे ते कसं मग रोटेशन मग काय करायचं? शराब घोटाले में नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय, त्याच्यावर आम्ही काही बोलू नाही शकणार, माहिती पण नाही आम्हाला त्याच्यावर. आदित्य जी, शराब घोटाले मामले में मनोज सिसोदिया हो या पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हो, दोनों को तुम्ही फ्रेम मध्ये येताय. से बरी कर दिया गया है. किस तरीके से इसे देखते हैं? आपने देखा होगा अरविंद केजरीवाल जी की आज जो केसेस बरी हो गए, रियायत हो गई. फिर सिसोदिया जी है, कितने दिन उनको जेल में रखा था? जो वक्त इनका जेल में बर्बाद हुआ, जो उनकी बदनामी हुई, क्या भाजपा अभी माफी मांगेगी? जो वक्त उनका गया जेल में, वो जो बीत गया उसमें क्या कोई उनको दे सकता है वो वक्त वापस? कितने लोग ऐसे हैं हमारे देश में जो पिछले 10 साल में भाजपा जो गंदी राजनीति करती आई है, किसी की बदनामी करती आई है, उसकी वजह से जेल गए हैं, ऐसे ही आरोपों को झेलते आए हैं. और कितने सारे ऐसे लोग हैं जिनके असल में घोटाले हैं और जो आज भाजपा में जाके मंत्री, मुख्यमंत्री, बड़े बड़े मंत्री पद पे बैठे हुए हैं. तो ये जो अंतर है ये देश अभी जानता है. और सिर्फ देश नहीं तो दुनिया भर में भी भाजपा ने देश की बदनामी की है कि हमारे देश में इंस्टीट्यूशनल इंडिपेंडेंस अभी रहा नहीं है. सारे के सारे जो इंडिपेंडेंट इंस्टीट्यूशंस है वो भाजपा कब्जा करके बैठा है और भाजपा के आदेश पे विरोधकों के पीछे लगते हैं.